श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी स्वामी संदेश चॅनलवर. बाळा, जर तू हा संदेश ऐकत असशील ना, तर समजून घे, हा काही योगायोग नाहीये. तुझ्या मनात आत्ता एकच विचार चालू आहे, माझ्या आईवडिलांवर काही संकट येऊ नये. हो ना बाळा, तू स्वतःसाठी कधी इतका घाबरला नाहीस, पण जेव्हा आईवडिलांचा विषय येतो तेव्हा तुझं मन पूर्ण हादरून जातं. रात्रभर झोप लागत नाही, मनात भीती येते, काही वाईट होईल का. पण बाळा, आज मी तुला वचन देतो, जर तू हा संदेश पूर्ण मनाने ऐकलास तर तुझ्या आईवडिलांवरचं मोठं संकट टळेल. कारण मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू लहान असताना तुझ्या आईवडिलांनी किती कष्ट घेतले माहिती आहे का. तू आज जिथे उभा आहेस ते त्यांच्या त्यागामुळे. तुझ्या प्रत्येक अश्रूवर त्यांनी स्वतःचा आनंद सोडला. तुझ्या प्रत्येक हसण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं. आणि आज जेव्हा त्यांच्यावर संकट येण्याची चाहूल लागते, तुझं मन घाबरतं, तू असहाय्य होतोस. पण बाळा, तू एकटा नाहीयेस. स्वामी समर्थ तुझ्या आईवडिलांचं रक्षण करतात. तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे. बाळा, मी तुला सांगतो, तुझ्या घरावर जो काळ्या सावलीचा प्रभाव आहे तो आता हळूहळू दूर होतोय. तुझ्या आईवडिलांवर येणारं संकट मी आधीच थांबवलंय. हो बाळा, तू योग्य वेळी हा संदेश ऐकतोयस. हा संदेश म्हणजे इशारा नाही, तर तुझ्या घरासाठी संरक्षण आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आजपासून तुझ्या मनात भीती ठेवू नकोस. बाळा, आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा मनापासून बोल, श्री स्वामी समर्थ. डोळे बंद करून तुझ्या आईवडिलांचा चेहरा समोर आण आणि माझं नाव घे. तुला लगेच जाणवेल एक वेगळी शांती, एक सुरक्षिततेची भावना. कारण जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे संकट येऊच शकत नाही. बाळा, भीती ही तुझ्या मनाची कमजोरी आहे, पण विश्वास हा तुझी सर्वात मोठी ताकद आहे. तू जितका घाबरशील तितकी नकारात्मक शक्ती वाढेल. पण तू जर एकदा ठामपणे म्हणालास, माझ्या स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे, तर बघ कसं सगळं बदलायला सुरुवात होते. बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो, पुढच्या 3 दिवसांत तुला एक अशी खूण मिळेल जी तुला दाखवेल की तुझ्या आईवडिलांचं संकट खरंच टळलंय. कदाचित एखादी चांगली बातमी किंवा एखादं मोठं संकट टळणं. तेव्हा समजून घे, स्वामींनी तुझं ऐकलंय. बाळा, आईवडील म्हणजे देवच असतात. त्यांच्यावरचं संकट म्हणजे तुझ्या आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा. पण तू ही परीक्षा पास होणार आहेस, कारण तुझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत. तू फक्त विश्वास ठेव. बाळा, तू लहान असताना तुझ्या आईवडिलांनी किती कष्ट घेतले माहिती आहे का तुला. तू आज जिथे उभा आहेस ते त्यांच्या त्यागामुळे. तुझ्या प्रत्येक अश्रूवर त्यांनी स्वतःचा आनंद सोडला. तुझ्या प्रत्येक हसण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं. आणि आज जेव्हा त्यांच्यावर संकट येण्याची चाहूल लागते तेव्हा तुझं मन घाबरतं, तू असहाय्य होतोस. पण बाळा, तू एकटा नाहीयेस. स्वामी समर्थ तुझ्या आईवडिलांचं रक्षण करतायत. तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे. बाळा, मी तुला सांगतो, तुझ्या घरावर जो काळ्या सावलीचा प्रभाव आहे तो आता हळूहळू दूर होतोय. तुझ्या आईवडिलांवर येणारं संकट मी आधीच थांबवलंय. हो बाळा, तू योग्य वेळी हा संदेश ऐकतोयस. हा संदेश म्हणजे इशारा नाही, तर तुझ्या घरासाठी संरक्षण आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव,
आजपासून तुझ्या मनात भीती ठेवू नकोस. बाळा, आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा मनापासून बोल, श्री स्वामी समर्थ. डोळे बंद करून तुझ्या आईवडिलांचा चेहरा समोर आण आणि माझं नाव घे. तुला लगेच जाणवेल एक वेगळी शांती, एक सुरक्षिततेची भावना. कारण जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे संकट येऊच शकत नाही. बाळा, भीती ही तुझ्या मनाची कमजोरी आहे, पण विश्वास ही तुझी सर्वात मोठी ताकद आहे. तू जितका घाबरशील तितकी नकारात्मक शक्ती वाढेल. पण जर तू एकदा ठामपणे म्हणालास, माझ्या स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे, तर बघ कसं सगळं बदलायला सुरुवात होते. बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो. पुढच्या 3 दिवसांत तुला एक अशी खूण मिळेल जी तुला दाखवेल की तुझ्या आईवडिलांवरचं संकट खरंच टळलंय. कदाचित एखादी चांगली बातमी किंवा एखादं मोठं संकट टळणं. तेव्हा समजून घे, स्वामींनी तुझं ऐकलंय. बाळा, आईवडील म्हणजे देवच असतात. त्यांच्यावरचं संकट म्हणजे तुझ्या आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा. पण ही परीक्षा तू पास होणार आहेस, कारण तुझ्या सोबत स्वामी समर्थ आहेत. तू फक्त विश्वास ठेव. बाळा, कधी कधी असं होतं, सगळं ठीक असतानाही मन अस्वस्थ होतं. घरात काहीच कारण नसताना तणाव निर्माण होतो. लहान सहान गोष्टींवरून वाद होतात. आईवडीलही कधी कधी शांत बसून राहतात. तुला वाटतं हे का होतंय? बाळा, ही फक्त परिस्थिती नाही, ही नकारात्मक ऊर्जा आहे. ही ऊर्जा हळूहळू घरात पसरते आणि ती सगळ्यांच्या मनावर परिणाम करते. पण लक्षात ठेव, जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही. आजपासून एक छोटा नियम बनव. सकाळी उठल्यावर तुझं घर अजून शांत असताना घराच्या मध्यभागी उभं राहून डोळे बंद करून 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. बोलताना फक्त शब्द बोलू नकोस, मनापासून बोल. तुझ्या आवाजात विश्वास असू दे. तुला लगेच जाणवणार नाही, पण 2-3 दिवसात घरातील वातावरण हलकं होईल, मन शांत होईल, आईवडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल. हा काही साधा उपाय नाहीये बाळा, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात कितीही लोक आले, कितीही नाती जोडली, पण आईवडील हेच तुझा खरा आधार आहेत. जेव्हा त्यांची तब्येत थोडीशी जरी बिघडते ना, तेव्हा तुझं मन पूर्णपणे घाबरतं. तुला वाटतं, देवा, त्यांना काही होऊ नये. बाळा, हीच तुझी खरी प्रार्थना आहे. आज मी तुला एक साधा पण खूप प्रभावी उपाय सांगतो. दररोज तू जेवायला बसण्यापूर्वी हात जोडून डोळे बंद करून मनात शांतपणे बोल, स्वामी, माझ्या आईवडिलांना निरोगी ठेवा, त्यांना दीर्घायुष्य द्या. हे फक्त 10 सेकंदांचं काम आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. कारण जेव्हा तू दुसऱ्यांसाठी मनापासून प्रार्थना करतोस तेव्हा देव तुझ्यासाठी चमत्कार घडवतो. आणखी एक गोष्ट, जेव्हा आई वडील आजारी असतील तेव्हा त्यांच्या जवळ बस, त्यांचा हात हातात घे आणि मनात 21 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. तू पाहशील त्यांना एक वेगळी शांती मिळेल, त्यांचा त्रास कमी होईल. हा अनुभव तुला स्वतः घ्यायचा आहे बाळा. बाळा, आज मी तुला एक खूप मोठं सत्य सांगतो. या जगात काहीही विनाकारण घडत नाही. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख हे सगळं आपल्या कर्माचं फळ असतं. तू आज जे करतोयस तेच उद्या तुझ्याकडे परत येणार आहे. जर तू तुझ्या आईवडिलांची काळजी घेतलीस, त्यांचा सन्मान केलास, तर नशीब तुला कधीच एकटं सोडणार नाही. पण
जर तू त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंस, त्यांचं मन दुखावलंस, तर लक्षात ठेव, तेच दुःख कधीतरी तुझ्याकडेही परत येईल. बाळा, आई वडिलांची सेवा ही पूजा आहे. तू मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करतोस, पण घरी येऊन आई वडिलांशी रागाने बोलतोस, तर ती पूजा अपूर्ण आहे. आजपासून एक गोष्ट ठरव, कधीही कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या आई वडिलांचा अपमान करणार नाही. त्यांच्याशी प्रेमाने बोल, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकून घे, कारण एक दिवस असा येईल जेव्हा तू त्यांचा आवाज ऐकण्यासाठीही तडफडशील. बाळा, तो दिवस येण्याआधीच त्यांना सगळं प्रेम दे. बाळा, आता मी तुला एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट फक्त गोष्ट नाही आहे, हे वास्तव आहे, अनेकांच्या आयुष्यात घडलेलं. एक मुलगा होता बाळा. तो खूप हुशार होता. मोठी स्वप्न होती त्याची. लहानपणी तो नेहमी आपल्या आईवडिलांसोबत वेळ घालवायचा. आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा. वडिलांसोबत हसत खेळत दिवस जायचे. पण हळूहळू मोठा झाला, जबाबदाऱ्या वाढल्या, काम वाढलं आणि त्याचं आयुष्य बदलायला लागलं. एक दिवस असा आला, तो खूप मोठा झाला, पैसा कमावू लागला, लोक त्याचा आदर करू लागले. पण या सगळ्यात तो आपल्या आईवडिलांना मात्र विसरायला लागला. आई फोन करायची, तो म्हणायचा, आता बिझी आहे, नंतर बोलतो. वडीलही वाट बघायचे, पण तो कधीच वेळ काढू शकला नाही. त्याला वाटायचं, थोडा वेळ जाऊ दे, नंतर सगळं ठीक करेन. पण बाळा, एक दिवस अचानक त्याच्या आयुष्यात वादळ आले. त्याला फोन आला, तुझ्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे. तो सगळं सोडून धावत गेला. मनात एकच विचार, देवा, काही होऊ नये. तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. वडील बेडवर पडले होते. डोळे अर्धवट उघडे, श्वास हळूहळू चालू. तो जवळ गेला, त्यांचा हात हातात घेतला आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, बाबा, मला माफ करा, मी तुमच्यासाठी वेळ काढू शकलो नाही. त्या क्षणी त्याच्या वडिलांनी हलकं स्मित केलं आणि खूप हळू आवाजात ते म्हणाले, बाळा, आम्हाला तुझा वेळ नको होता, फक्त तुझं प्रेम हवं होतं. बाळा, त्या एका वाक्याने त्याचं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्या दिवशी त्याला समजलं, पैसा महत्त्वाचा नाही, यश महत्त्वाचं नाही, आई वडील हेच सगळ्यात मोठं धन आहे. बाळा, मी तुला ही गोष्ट का सांगितली माहिती आहे? कारण तू अजूनही वेळेत आहेस. तुझे आई वडील अजूनही तुझ्या सोबत आहेत. तू अजूनही त्यांच्याशी बोलू शकतोस, त्यांना मिठी मारू शकतोस, त्यांना मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणू शकतोस. आजच हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आईवडिलांकडे जा, त्यांच्या डोळ्यात बघ आणि एकदा तरी मनापासून सांग, तुम्ही माझ्यासाठी सगळं काही आहात. तू बघ, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल तो कोणत्याही पैशात मिळणार नाही. बाळा, लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आता प्रेम देणं खूप सोपं आहे. बाळा, थोडा वेळ डोळे बंद कर आणि एक क्षण विचार कर. जर एक दिवस असा आला की तुझ्या घरात सगळं आहे, पैसा आहे, यश आहे, सुखसुविधा आहेत, पण आई वडील नाहीत, कसं वाटेल तुला? शांतता असेल, पण ती शांती नाही.
ती एकटेपणाची वेदना असेल. घर मोठं असेल पण घराला घरपण नसेल. बाळा, ही कल्पना जरी केली ना तरीही मन घाबरतं. म्हणूनच आज मी तुला जागं करायला आलं. तू अजूनही वेळेत आहेस. तुझे आईवडील अजूनही तुझ्या सोबत आहेत. ते अजूनही तुझी वाट बघतात. तू घरी कधी येतोस, तू काय खातोस, तू कसा आहेस, त्यांना अजूनही सगळं माहीत करून घ्यायचं असतं. बाळा, तू कितीही मोठा झालास, कितीही यशस्वी झालास, तरी त्यांच्या नजरेत तू अजूनही लहानच आहेस. त्यांना तुझ्याकडून मोठ्या मोठ्या गोष्टी नको आहेत. ना महागड्या वस्तू, ना पैसा. त्यांना फक्त तुझं प्रेम हवंय. आजच हा संदेश ऐकल्यानंतर तू काय करणार आहेस माहिती आहे का? फोन बाजूला ठेव, तुझं काम थोडा वेळ थांबव आणि तुझ्या आईवडिलांच्या जवळ जा. त्यांच्या शेजारी बस, शांतपणे. काहीही बोलायची गरज नाही, फक्त त्यांच्या जवळ बस. मग तू बघ त्यांना किती आनंद होईल ते. आणि मग हळूच त्यांच्या हातात तुझा हात ठेव आणि एक वाक्य बोल, आई, बाबा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. बाळा, हे वाक्य ऐकण्यासाठी ते कित्येक दिवस वाट बघत असतात, पण ते कधीच तुला सांगत नाहीत. तू बघ, त्यांच्या डोळ्यात पाणी येईल, पण ते दुःखाचं नसेल, ते आनंदाचं असेल. बाळा, जी गोष्ट आपण गृहीत धरतो तीच एक दिवस आपल्यापासून दूर जाते. म्हणून आजपासून त्यांना गृहीत धरणं थांबव. दररोज किमान 5 मिनिटं तरी त्यांच्या सोबत बस, त्यांच्याशी बोल, त्यांचं ऐक. कारण एक दिवस असा येईल बाळा, जेव्हा तू त्यांच्या आवाजासाठी सुद्धा तडफडशील. बाळा, हे सगळं मी तुला घाबरवायला नाही सांगत, हे मी तुला जागं करायला सांगतोय. तुझं आयुष्य जर तुला बदलायचं असेल ना, तर मोठे मोठे निर्णय घेण्याची गरज नाही. फक्त तुझ्या आईवडिलांना प्रेम दे. आणि लक्षात ठेव, जिथे आईवडिलांचा आशीर्वाद असतो तिथे कोणतंही संकट टिकू शकत नाही. बाळा, तुला एक गोष्ट सांगू का? तुला कदाचित दिसत नसेल, तुला जाणवतही नसेल, पण तरीही तुझ्या घराभोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार झालंय. हो बाळा, हे काही कल्पना नाहीये, ही स्वामींची कृपा आहे. कधी कधी तुला असं वाटतं का, एखादं मोठं संकट येणार होतं पण शेवटच्या क्षणी टळलं. एखादी वाईट घटना घडणार होती पण काहीतरी कारणाने ती थांबली. बाळा, हे सगळे योगायोग नसतात, हे स्वामींचं संरक्षण असतं. तुझ्या आईवडिलांवर जे संकट येणार होतं ते आधीच कमी केलं गेलंय. काही गोष्टी तर पूर्णपणे टळल्या आहेत आणि काही गोष्टींचा परिणाम आता खूप हलका झाला. कारण स्वामी समर्थ तुझ्या घराच्या दारावर उभे आहेत. ते प्रत्येक वाईट शक्तीला थांबवत आहेत. बाळा, तुला कदाचित प्रश्न पडेल, माझ्यासाठीच का? कारण तुझ्या मनात खरं प्रेम आहे. तू तुझ्या आईवडिलांसाठी खऱ्या मनाने काळजी करतोस. आणि जिथे मन शुद्ध असतं तिथे देव स्वतः रक्षण करायला येतो. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, हे संरक्षण कायम ठेवायचं असेल ना, तर तुला एक छोटासा नियम पाळावा लागेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करून तुझ्या घराची कल्पना कर. तुझं घर, तुझे आईवडील सगळं तुझ्या डोळ्यांसमोर आण
आणि मग मनापासून 21 वेळा म्हण श्री स्वामी समर्थ. आणि मग बघ, हळूहळू तुझ्या मनात एक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. भीती पूर्णपणे नाहीशी होईल. कारण हे शब्द फक्त मंत्र नाही आहेत, ही एक शक्ती आहे. बाळा, जेव्हा तू स्वामींचं नाव घेतोस तेव्हा तू एकटाच नसतोस. स्वामी तुझ्या सोबत असतात, तुझ्या आईवडिलांच्या सोबत असतात, तुझ्या संपूर्ण घराच्या सोबत असतात. आणखी एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेव, जिथे विश्वास असतो तिथेच चमत्कार घडतात. जर तू मनात शंका ठेवलीस तर परिणाम कमी होईल, पण जर तू पूर्ण विश्वास ठेवलास तर कोणतंही संकट तुझ्या घराजवळही येणार नाही. बाळा, आजपासून तुझ्या मनात फक्त एकच विचार ठेव, माझं घर सुरक्षित आहे, स्वामी माझ्या सोबत आहेत. मग तू बघ, हळूहळू सगळं बदलायला लागेल. बाळा, जर तू हा संदेश इथेपर्यंत ऐकला असशील ना, तर समजून घे, हा काही साधा व्हिडिओ नव्हता. हा तुझ्यासाठी आलेला स्वामींचा संकेत होता. कदाचित तुझ्या आईवडिलांवर येणारं संकट, मोठं संकट, या संदेशामुळेच टळलं असेल. म्हणून आजचा दिवस लक्षात ठेव, कारण आजपासून तुझ्या घरात एक नवीन सुरुवात झाली आहे. बाळा, एक छोटीशी विनंती आहे, जर खरंच तुझ्या आईवडिलांवर तुझं प्रेम असेल तर खाली कमेंटमध्ये लिही श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ नक्की शेअर कर त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ज्यांना त्यांच्या आईवडिलांचं रक्षण करायचं आहे. कदाचित तुझ्या एका शेअरमुळे एखाद्याचं मोठं संकट टळू शकतं. आणि हो, SC मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस, कारण इथे तुला रोज मिळतील स्वामींचे शक्तिशाली संदेश जे तुझं आयुष्य बदलू शकतात. शेवटी फक्त एकच सांगतो बाळा, विश्वास ठेव, स्वामींवर श्रद्धा ठेव, कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं जात नाही तिथे कोणतंही संकट टिकतंच, पण जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे कोणतंही संकट टिकत नाही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.